आमच्यातले वाद आणि आमच्यातली भांडणं ही किरकोळ आहेत. मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर ही भांडणं अगदी क्षुल्लक आहेत. एकत्र येणं यात काही कठीण काम नाही असं राज ठाकरे महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत म्हणालेत. राज ठाकरेंनी ठाकरेंसोबत येण्याचे संकेत दिल्यानं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का या चर्चांनाही आता उधाण येत आहे. तर किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला आपणही तयार आहोत. राज ठाकरेंच्या टाळीला एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिटाळी दिली आहे. आपल्याकडनं भांडणं नव्हतीच, आपण ती मिटवून टाकली असं म्हणत उद्धव ठाकरेंकडनं सुद्धा युतीचे संकेत मिळतात. माझ्यासोबत जाऊन हित आहे की भाजपसोबत जाऊन हित साधायचं ते आधी ठरवा असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. राज ठाकरेंसोबत जाण्याची त्यांनी तयारी दर्शवली, मात्र त्यासाठी काही अटी आणि शर्ती सुद्धा घातल्यात. शिंदे आणि भाजपच्या पंक्तीला जाऊन न बसण्याची अट उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर ठेवली आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला हवं. आज आपल्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. हे दोनही भाऊ एकत्र आले तर इतरही वेगळी झालेली कुटुंब राज आणि उद्धव यांचा आदर्श घेऊन एकत्र येतील अशी प्रतिक्रिया ठाकरे बंधूंचे मामा चंदू वैद्य यांच्याकडनं देण्यात आली आहे. मराठी माणसावरती कुणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल. राज ठाकरेंच्या ही मन की बात आहे. आम्ही वाट पाहू. यापेक्षा चांगलं काही घडण्याची राज ठाकरेंकडनं सकारात्मक भूमिका पुढे येणार असेल तर ती नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही या शब्दात संजय राऊतांनी सुद्धा एक प्रकारे सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तर 2014 साली भाजपसोबत युती तुटली आणि त्यानंतर अनिल देसाई आणि उद्धव ठाकरेंनी आमचे फोनच उचलले नाहीत. आम्ही एबी फॉर्म राखून ठेवले होते, पण अनिल देसाईंनी शिवसेनेचे एबी फॉर्म वाटले. त्यामुळे यांना अटी शर्ती घालण्याचा आता अधिकारच नाही. पण एकत्र येण्यासंदर्भात राज ठाकरेच निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली आहे. भाजपला महाराष्ट्र लुटायचा आहे. शिवसेना स्थापन झाली महाराष्ट्राच्या हितासाठी, मात्र अमित शहांनी ती तोडली. हे विंचू आहेत, त्यांना घरात थारा देऊ नका असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंना महायुतीतनं बाहेर पडण्याचा सल्लाही दिलाय. महाविकास आघाडी सोडणार का याबद्दल आत्ताच बोलणार नाही. आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे भाजपसोबत आहेत. महाराष्ट्राच्या हिताचं काम ते आता करत नाहीत. राज ठाकरेंचा ते वापर करतायत आणि हे राज ठाकरेंना समजलं तर महाराष्ट्रावरती उपकार होतील अशी प्रतिक्रियाही संजय राऊतांकडनं देण्यात आली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती होत असेल तर भाजप दोघांच्या आड येणार नाही अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे असंही बावनकुळे म्हणतात. राज ठाकरेंनी कुणासोबत युती करावी आणि कुणासोबत पुढे जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत देतात. आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो. एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही बांधील असू असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात ठाकरेंची फार मोठी ताकद पुन्हा निर्माण होईल अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ देतात. राजकारणात काहीही होऊ शकतं असंही भुजबळांनी म्हटलंय. दोन्ही ठाकरेंना जनतेनं नाकारलंय, त्यामुळे त्यांना एकत्र येण्याची गरज वाटते अशी टीका अतुल भातखळकरांनी केली आहे. कोणताही पक्ष कुणाही सोबत आघाडी करू शकतो, त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचा आक्षेप असण्याचं कारण नाही असंही त्यांनी सांगितलं. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित येतील असं वाटत नाही. उद्धव ठाकरेंनी यापूर्वी घेतलेल्या भूमिका आणि राज ठाकरेंनी केलेला विरोध राज ठाकरे कधीच विसरणार नाहीत असं मत नरेश म्हस्केंनी व्यक्त केलेलं आहे. तर त्यांच्या पक्षातल्या लोकांना हे दोनही बंधू एकत्रित यावे असं वाटत असेल. राज उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं की नाही यावं याबद्दल कोणत्याही राजकीय पक्षांनी मत व्यक्त करण्याची गरज नाही. प्रत्येकजण आपल्या सत्सद विवेकबुद्धीला स्मरून योग्य तो निर्णय घेईल. ते एकत्र येत असतील तर तुम्हाला अडचण काय अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यात भावाभावाचं नातं आहे. राजकीय विषय वेगळा असतो. दोन शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्राचा फायदाच होईल. या संदर्भात व्यापक निर्णय राज ठाकरे घेतील असं मत अंबादास दानवेंनी व्यक्त केलं. ठाकरे बंधूंच्या युतीच्या सध्याच्या चर्चेवर भरत गोगावलेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण आणि खेळात कधी काय घडेल हे कुणीही सांगू शकत नाही. दोघे एकत्र आले तर आम्हाला मनपा निवडणुकीत फटका बसेल असं वाटत नसल्याचं गोगावले म्हणतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरती अतुल लोंढेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांना कळू लागलंय की भाजप नेमकं कसं आहे. भाजप सोबत राज ठाकरेंचा भ्रमनिरास झालाय असं लोंढे म्हणतात. हिंदी भाषिक लोकांना हिंदी भाषा ही लोकांना जोडण्याचं साधन आहे. बाहेरील राज्यामध्ये गेल्यानंतर मराठीतनं आपण संवाद साधू शकणार आहोत का, असा सवाल प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात मराठी ठीक आहे, पण देशात आपल्याला हिंदी यायला हवी असं मत त्यांनी व्यक्त केलं. आणि ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा रंगलेल्या असताना पवारांच्या घरातले नेते आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. त्यांनी एक ट्विट शेअर केलंय. विशेष म्हणजे आपली ही पोस्ट त्यांनी अजित पवारांसोबत टॅग केली आहे. अजित पवार यांचा उल्लेख न करता त्यांनी सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली आहे. तर रोहित पवार काय म्हणतात आपण पाहूया. मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या #महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्ण क्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानंच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे असं रोहित पवार म्हणतात. आणि ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याच्या चर्चेनंतर रिपाई नेत्यांनी सुद्धा एकत्र यावं असं आवाहन डॉक्टर राजेंद्र गवईंनी केलंय. बाळासाहेब आंबेडकर, रामदास आठवले आणि राजेंद्र गवई यांनी एकत्र आले तर स्थानिक पालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत 1000 कार्यकर्ते निवडून येतील असं गवई म्हणतात. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार. त्याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये आम्हाला मतं मिळणार नाहीत असं विधान हसन मुश्रीफांनी केलंय. या वक्तव्यानंतर नवा वाद उद्भवू शकतो. मुख्यमंत्र्यांनी टंचाईग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांना पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिलेत. जिथे पाणी टंचाई असेल तिथे टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. ज्या भागात पाण्याची समस्या आहे त्या समस्या आम्ही सोडवू असंही त्यांनी सांगितलं. राज्यामध्ये एप्रिल महिन्यातच पाण्याचं संकट तीव्र झालंय. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. पाण्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही असं संजय राऊत म्हणतात. भाजपला टँकर माफियांकडनं अर्थ पुरवठा केला जातोय असा आरोप सुद्धा संजय राऊतांनी केला. आणि याविषयी प्रत्युत्तर देताना कोण संजय राऊत असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. बीडच्या गहिनीनाथ गडावरती नारळी सप्ताहाचा सांगता सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस उपस्थित होते. बीड जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. तुमच्या हक्काचं पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणार असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. कृष्णा कोयनेच्या पुराचं पाणी वळवून बंधाऱ्यातनं मराठवाड्यामध्ये आणण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला. संग्राम थोपटेंनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना त्यांनी ईमेलद्वारे आपला राजीनामा पाठवला. महाडमध्ये 23 एप्रिलला 134 सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत होणार आहे. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केली जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील महायुतीच्या 2 आमदारांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तांडावस्ती सुधार योजनेचा निधी वाटपासंदर्भात ही तक्रार आहे. आमदारांच्या तक्रारीवरनं मुख्यमंत्र्यांनी 7,25,00,000 रुपयांच्या कामांना स्थगिती दिली. दरम्यान ही तक्रार नसून प्रशासकीय कामांचा एक भाग आहे असं स्पष्टीकरण आमदार तुषार राठोड यांच्या वतीनं दिलं गेलं आहे. शिवसेनेच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभासद नोंदणी कार्यक्रम पार पडला. यावेळी निलेश राणेंनी सभासद नोंदणी करण्याचं आवाहन केलं. आपण भाजपत जाणार नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी आपल्या मातोश्रींसोबत साईबाबांचं दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विमानतळावरती उडान कॅफे सुरू करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय. सोलापूरमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या समोरच शिवसैनिकांच्या 2 आजी-माजी जिल्हा प्रमुखांमध्ये बाचाबाची झाली. माजी शहर प्रमुख मनोज शेजवाळ यांनी मनीष काळजे यांना धक्काबुक्की केली. गोगावलेंनी मध्यस्थी करत ही बाचाबाची थांबवली, पण हा सगळा गोंधळ सीसीटीव्हीत कैद झालाय. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी सहकुटुंब प्रार्थना केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडनं मानद डॉक्टरेट पदवी प्रदान झाली.
विद्यापीठाच्या 26व्या दीक्षांत समारंभात गडकरींना पदवी प्रदान झाली आहे. निवडणुकीच्या काळामध्ये रणजित कासले परळी विधानसभा मतदारसंघात कर्तव्यावरती नव्हता अशी माहिती बीड जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कासलेनं निवडणुकीसंदर्भात केलेले दावे तथ्यहीन आहेत असं निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालात प्रशासनाकडून स्पष्ट केलं गेलं आहे. परळी विधानसभा निवडणूक संदर्भातल्या वादग्रस्त वक्तव्यावरनं निवडणूक विभागानंच रणजित कासलेंच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे कासलेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. भांडूपमध्ये भर दुपारी एका अज्ञात व्यक्तीनं बेस्ट बस आणि रिक्षावर हल्ला केला. या व्यक्तीनं तलवारीनं बसेस आणि काही रिक्षांची तोडफोड केली. या हल्ल्यानंतर वाहनांमधील नागरिकांची पळापळ सुरू झाली. दरम्यान पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलंय. नागपूरच्या भांडेवाडी कचरा डेपोत भीषण आग लागली. आग विझवताना अग्निशमन विभागाचा एक बंब जळून खाक झाला. नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचार आणि हिंसाचाराच्या विरोधात निषेध नोंदवला गेला. कल्याणच्या मोहने परिसरातील मोबाईल दुकानातनं चोरट्यांनी 6 महागडे मोबाईल फोन लंपास केले. चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मीरा रोडमध्ये एका पतीनं त्याच्या पत्नीवर चाकूनं हल्ला केला. पत्नी सोबत राहत नाही या रागातनं त्यानं पत्नीवरती हल्ला चढवला. मीरा रोडच्या विमलनाथ सोसायटीत ही घटना घडली आहे. यवतमाळमध्ये राज्यस्तरीय आदिवासी परधान जमात साहित्य आणि सांस्कृतिक कला महोत्सवाचं आयोजन केलं गेलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. रत्नागिरीमधल्या नारंगी नदीतून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा सुरू आहे. गाळ उपशामुळे खेड दापोली मार्गावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय. चिखलामुळे अपघाताचा धोकाही वाढलेला आहे. सांगलीमध्ये आग्र्याहून मातीच्या बाटल्या विक्रीसाठी दाखल झाल्यात. या बाटल्यांची ग्राहकांमध्ये जोरदार चर्चा आणि मागणी सुद्धा दिसतेय. चंद्रपूर जिल्हा परिषदेनं उत्तम वाघ कथा असलेल्या गोष्टींचं पुस्तक प्रकाशित केलंय. गोष्टी वाघाच्या असं या पुस्तकाचं नाव आहे. वनव्याप्त क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्वतः वाघ अनुभवल्याच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि यानंतर एक मोठी बातमी पुण्यातनं आहे. ससून समितीच्या अहवालात डॉक्टर घैसास यांच्यावरती ठपका ठेवला गेलाय. ससूनचा हा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. या समितीनं डॉक्टर घैसास यांच्यावरती हलगर्जीपणाचा ठपका ठेवलाय. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससूनचा अहवाल सादर झालाय आणि या अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावरती ठपका ठेवला जातोय. आणि या अहवालामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे ते आपण पाहूया. उपलब्ध कागदपत्रांनुसार अतिजोखमीच्या प्रसूती असताना सुद्धा ईश्वरी सुशांत भिसे हिच्यावरती वेळेत उपचार केले नसल्यानं डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याकडनं त्यांची असंवेदनशीलता आणि वैद्यकीय हलगर्जीपणा दिसून येतोय. अधिक माहिती वैभव सोनवणे देतील. वैभव. ज्ञानदास ससून रुग्णालयाकडून जो अहवाल देण्यात आला पोलिसांना, दुसरा अहवाल जो होता तो अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. या अहवालाचे एक्सक्लुसिव्ह दृश्य जे आहेत ती आपण न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवरती पाहतोय. आणि या अहवालामध्ये जो दुसरा अभिप्राय पुणे पोलिसांनी मागितलेला होता ससून रुग्णालयाकडे, तो दुसरा अहवाल जो आहे त्या अहवालामध्ये स्पष्टपणे हे नमूद करण्यात आलेलं आहे. डॉक्टर घैसास जे आहेत ते डॉक्टर घैसास यांनी या सगळ्या प्रकारामध्ये जी त्यांची जबाबदारी होती रुग्णाला भरती करून घेणं हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्यावरती कारवाई, त्याच्यावरती उपचार करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी करण्यामध्ये डॉक्टर घैसास यांना अपयश आलं किंवा त्यांनी त्या केल्या नाहीत. आणि हा एक प्रकारे गुन्हा आहे ज्याच्यामध्ये रुग्णांवरती उपचार न करणं जे वैद्यकीय पेशाला साजेसं नाही किंवा वैद्यकीय पेशाच्या दृष्टीनं हा हलगर्जीपणा आहे, ज्याला निग्लिजन्स म्हटलं जातं. मेडिकल निग्लिजन्सचा हा एक प्रकार आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी असं स्पष्टपणे या अहवालामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. ज्यामुळे पुणे पोलिसांनी अलंकार पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 106 अन्वये घैसास यांच्यावरती कारवाई केली आहे. ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण हा अहवाल जो आहे ससून रुग्णालयाच्या समितीनं
दुसरा जो अभिप्राय पुणे पोलिसांना दिलेला आहे त्याची दृश्य हा पाहता दुसरा येईल. अहवाल आहे आणि या दुसऱ्या अहवालामध्ये स्पष्टपणे डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवला गेला आणि पोलिसांनी सुद्धा यान्वये कारवाई केली आहे. वैभव, धन्यवाद या माहितीबद्दल. आणि बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. अनेक महिन्यांपासून बंद असलेली दौंड रेल्वे स्थानकावरची लिफ्ट तातडीनं सुरू झाली आहे. वर्ध्याच्या आमला येथे पोल्ट्री फार्ममधील सुमारे 1500 पक्ष्यांचा मृत्यू झाला. तापमान वाढल्यानं तसंच वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे उष्माघातामुळे या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. नुकताच नुकसान भरपाई देण्यासह वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी पोल्ट्री फार्म मालकाची आहे. गंगाखेड रेल्वे फ्लायओव्हरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शहराच्या मध्यभागातनं रेल्वे परिसरातनं रेल्वे रूळ जातो. रेल्वे वाहतुकीमुळे 10 ते 12 तास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. पण वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक वेळेला रुग्णांना सुद्धा फटका बसतो. 2 ते 3 जणांना इथे आपला जीवही गमवावा लागलाय. त्यामुळे उड्डाण पुलाच्या मागणीनं आता जोर धरलाय. वाशिम जिल्ह्यामध्ये या खरीप हंगामात एकूण 4,01,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक पेरणीचं नियोजन कृषी विभागाकडून सुरू आहे. या पेरणीसाठी 83,243 क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. भुसावळ रेल्वे विभागाअंतर्गत येत असलेल्या 9 जिल्ह्यांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना घरपोच आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी मध्य रेल्वेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी मोहीम राबवली जाते. या आरोग्य सुविधेसाठी रेल्वे विभागानं रेल्वेच्या एका कोचमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारलेलं आहे. जळगावच्या कुसुंबा गावात दारूच्या नशेत पतीनं आपल्या पत्नीचा चावा घेतला. दारूच्या नशेत पिसाळून केवळ वादाच्या रागातनं पतीनं आपल्या पत्नीच्या हाताच्या बोटाला जोरदार चावा घेतला की हे बोट नखासह तुटून पडलं. या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेलाय. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील संत चोखामेळा जलाशयात हजारो माशांचा मृत्यू झालाय. दरम्यान माशांच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. माशांच्या मृत्यूमुळे परिसरात मात्र दुर्गंधी पसरली आहे. नाशिकच्या चांभारलेणे डोंगरावरती सकाळच्या दरम्यान 2 ट्रेकर्स अडकलेले होते. हे दोघेही ट्रेकर्स रस्ता भरकटलेले. दरम्यान अग्निशमन दलानं दोरीच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन राबवत या दोघांना खाली आणण्यात यश मिळवलं. हिंगोलीमधून अयोध्येसाठी विशेष रेल्वे रवाना झाली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतनं एकूण 800 भाविकांना घेऊन ही रेल्वे रवाना झाली आहे. मनमाडमध्ये परिवहन महामंडळाचा अजब कारभार समोर आलाय. मनमाडमधील तापमान 40 अंशांवर पोहोचलंय. मात्र मनमाड बस स्थानकाचं काम सुरू असल्यानं प्रवाशांना भर उन्हातच एसटीची वाट पाहावी लागते. त्यामुळे बस स्थानकाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी जोर धरते. कोपरगावमध्ये घड्याळाचं दुकान फोडत चोरट्यांनी विविध कंपन्यांची महागडी घड्याळं आणि रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे इथे एका वीटभट्टी चालक आणि त्याच्या मुलानं वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराला बेदम मारहाण केली. या आरोपीनं तात्काळ अटक करण्याची मागणी सरपंच आणि गावकऱ्यांनी केली आहे. जळगाव शहरातील मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला आणि 4 पीडितांची सुटका केली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील वेळा समुद्रकिनारी 3 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. समुद्रात पोहण्यासाठी गेलेले असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एकमेकांना वाचवताना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झालाय. श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरू अभंग गाथावन इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार सुनील शेळकेंनी वृक्षारोपणाचा संकल्प केला. मी 1,10,000 मतांनी निवडून आलो. आता त्याच प्रमाणात म्हणजे 1,10,000 झाडं लावणार आहोत असा संकल्प त्यांनी सोडलाय. महागड्या बुलेटची चोरी करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधल्या एका तरुणाला जळगावमध्ये अटक झाली आहे. या आरोपीकडनं 2.5 लाख रुपये किमतीच्या 2 दुचाक्या जप्त केल्या गेल्यात. यवतमाळच्या लोहारा MIDCतील दालमिल दुर्घटनेत 3घांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या प्रकरणी दालमिल मालकासह 3घांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे. नांदेड शहरातील केळी मार्केट परिसरातल्या मोकळ्या मैदानातील झाडांना अचानक आग लागली. मैदानातील पालापाचोळा जळाल्यामुळे झाडांनी पेट घेतला. बाजूलाच वसाहत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय.